तर बांधवांनो, शनिदेवांचा दिवस म्हणजे शनिवार आहे, न्याय देवतेचा दिवस आहे तो. काही लोक असंही म्हणतात की शनिवारच्या दिवशी जर एखादी घटना घडली तो दिवस खराब होता हो असं म्हणतात, परंतु बांधवांनो अजिबात नाही असं. तर ज्या व्यक्तीवर तर शनिदेवाची कृपा आहे, शनिदेव त्याला आधी संकेत देतात. असे 7 संकेत आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. म्हणजे बघा, आपण जर रस्त्यानं चाललो असेल, पहिला संकेत आहे भिकारी दिसली आपल्याला, भीक मागत असेल, तो जो संकेत आहे अतिशय शुभ आहे. बघा, त्या व्यक्तीला तुम्ही नक्की मदत करा, तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नक्की मदत करा. शनिदेवांची नजर तुमच्यापासून हटेल. बघा, दुसरी गोष्ट, आपण रस्त्यानं चाललोय आणि आपल्याला एखादा सफाई कर्मचारी दिसला साफ करताना, किंवा आपल्या घरामध्ये जर एखादा नोकर असेल साफ करत असेल त्याच वेळेस बघा शनिवारचा, तर नक्की त्याला आपण काहीतरी निश्चित मदत करा. तिसरा जो संकेत आहे, आपण रस्त्यानं सकाळचा चाललाय शनिवारचा आणि त्यावेळेला जर आपला काळा कुत्रा दिसला तर तो सुद्धा शुभ संकेत आहे. बघा, त्यावेळेला त्या कुत्र्याला नक्की आपण खायला द्या, काहीतरी द्या. चौथा संकेत म्हणजे कावळा आहे, शनिवारचा चाललाय, आपल्याला एखाद्या ठिकाणी कावळा जर पाणी पिताना दिसला तर आपल्या पाठीमागं शनिदेवांची कृपा निश्चित आहे. समजा थोड्याच दिवसात तुम्हाला येणारे ते चांगले येतील. बघा, हा संकेत आहे त्या ठिकाणी. पाचवा संकेत आहे की शनिवारच्या दिवशी जर आपल्याला काळी गाय दिसली बघा रस्त्यानं जाताना अचानक, तर आपण गायीची नक्की पूजा करा. सहावा संकेत जो आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. जर शनिवारचं आपण एखाद्या रस्त्यानं चाललोय, जाता जाता जर पिंपळाचं झाड दिसलं, बघा होऊन जायचं नाही, चाललाय शनिवारचं आणि त्या रस्त्यामध्ये जाताना आपल्याला जर पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी, तर त्या झाडाचं नक्की आपण दर्शन घ्या. दर्शन घेतल्यामुळं शनिदेव आपल्यावरती नक्की कृपा करतात. बघा, हा एक संकेत आहे शनिदेवाचाच. आणि 7वा संकेत अतिशय महत्वाचा आहे. शनिवारच्या दिवशी जर आपण रस्त्याने चालला असताल, त्या ठिकाणी आपला घोड्याचा नाल जर सापडला, तो नाल आपल्या घराच्या उंबऱ्याला नक्की ठोका आणून. बघा, शनिदेवांची सदैव कृपा आपल्यावरती राहणार. बघा.